कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात. एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडासे गुंडाळलेला गाडीवान गाडी हाकत होता. गाडीवर त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती. ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला. बैलगाडीचे एक चाक निघून बाजूला पडले. उसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली. वरून उसाचे भांडे तिच्या अंगावर पडू लागले. गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवान बैलाचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला, पण गाडी उलटली आणि बैलाच्या गळ्याला एकाएकी फास बसला. तो खड्डा तर उसाने पूर्णतः झाकला गेला. नेमके याच वेळी 2 स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून ते गाडीवानाकडे वळले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला, पण त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता. मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुणाने प्रसंगावधान दाखवून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली. शाळेच्या पायरीशी बाईक लावून ठेवत थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला, शिक्षकांनी लगेच सूचना केली. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी 4-4 मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभर ऊस उपसू लागली. ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निश्चित पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले, कारण तिचा श्वासही गुदमरला होता. 2 तरुण, शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढली आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायाचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली तशी, म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायसे वाटले. मुलांचेही डोळे पाणवले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. जखमी मुलीच्या कपडावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हळत होती. कदाचित त्या बाईच्या हाताचे फ्रॅक्चर झाले असावे. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलांसह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोहोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देत म्हणाले, तुम्ही काही चिंता करू नका. तुमचा दवाखान्याचा खर्च, कर्ज या गोष्टींचा आम्ही पाहून घेऊ.
अपघातातून तुमची बायको वाचली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत करायला कारखान्याचे अधिकारी आहेत, त्यामुळे चिंता करू नका. धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंदके आवरता आवरेना. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे, गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली.